कधी तुम्ही असा विचार केला आहे का की काही लोकांच्या मागे जग धावतं तर काही लोक आयुष्यभर जगाच्या मागे धावत राहतात. दोघांनाही दिवसाचे 24 तासच मिळतात. दोघेही त्याच हवेत श्वास घेतात. दोघेही संघर्ष करतात. मग फरक नेमका कुठे निर्माण होतो? फरक त्यांच्या नशिबात नसतो. फरक त्यांच्या पैशातही नसतो. फरक असतो त्यांच्या व्यक्तिमत्वात, त्यांच्या सवयीमध्ये आणि स्वतःला घडवण्याच्या वृत्तीत. जगात एक कटू सत्य आहे. लोक तुमच्यावर प्रेम करत नाहीत कारण तुम्ही चांगले आहात. लोक तुमची किंमत करत नाहीत कारण तुम्ही सर्वांसाठी उपलब्ध आहात. लोक तुमचा आदर करत नाहीत कारण तुम्ही प्रत्येक वेळी त्यांना मदत करता. जग एका वेगळ्याच नियमावर चालतं. जो स्वतःला मौल्यवान बनवतो, जग त्याच्या भोवती फिरायला लागतं. आज मी तुम्हाला असे 10 नियम सांगणार आहे, जे जर तुम्ही मनापासून स्वीकारले तर फक्त तुमचं व्यक्तिमत्व बदलणार नाही, तर लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही कायमचा बदलेल. पण लक्षात ठेवा, यामधला शेवटचा नियम हा असा आहे जो फार कमी लोकांना माहीत असतो आणि जो समजला तो आयुष्यात कधीच लोकांच्या मान्यतेसाठी भटकत नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. नियम क्रमांक 1, स्वतःची किंमत स्वतः ठरवा. सर्वात मोठी चूक कोणती माहिती आहे का? लोक स्वतःची किंमत इतरांच्या मतावर ठरवतात. कोणी कौतुक केलं तर आनंद, कोणी टीका केली तर दुःख, कोणी दुर्लक्ष केलं तर आत्मविश्वास संपतो. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला विचाराल, मी कोण आहे हे दुसरं कोणी ठरवणार की मी स्वतः, त्या दिवसापासून तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. सिंहाला कधीच जंगलात जाऊन सांगावं लागत नाही, मी राजा आहे. त्याची चाल, त्याचा आत्मविश्वास आणि त्याची उपस्थितीच ते सिद्ध करते. तसंच तुमचंही असलं पाहिजे. तुम्ही स्वतःला कमी समजाल तर जग तुम्हाला त्याहूनही कमी समजेल. पण तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकलात तर लोकांना तुमचा आदर करावाच लागेल. लक्षात ठेवा, स्वाभिमान आणि अहंकार यात खूप मोठा फरक असतो. अहंकार म्हणतो मी सर्वात मोठा आहे. स्वाभिमान म्हणतो मी स्वतःला कधीच कमी समजणार नाही. जगाला तुमची किंमत सांगू नका, मी ती तुमच्या वागण्यातून दिसू द्या. नियम क्रमांक 2, कमी बोला, जास्त करा. आजकाल प्रत्येकाकडे मोठी स्वप्न आहेत, पण त्याहून मोठ्या घोषणा आहेत. लोक काम करण्यापेक्षा कामाबद्दल बोलण्यात जास्त वेळ घालवतात. पण इतिहास साक्षी आहे, जग बदलणारे लोक सर्वात कमी बोलले आणि सर्वात जास्त काम केले. कारण त्यांना माहीत होतं, रिकामं भांडं सर्वात जास्त आवाज करतं. यशस्वी माणूस स्वतःची जाहिरात करत नाही, त्याचं कामच त्याची ओळख बनतं. कल्पना करा, 2 लोक आहेत. पहिला माणूस रोज सांगतो मी मोठा होणार आहे. दुसरा काहीच बोलत नाही, फक्त रोज स्वतःवर काम करत राहतो. एका वर्षानंतर पहिल्या माणसाकडे अजूनही फक्त शब्द असतात आणि दुसऱ्याकडे यश. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या स्वप्नांचा गाजावाजा करू नका. तुमची प्रगती इतकी मोठी करा की लोकांना तुमच्याबद्दल बोलावं लागेल. कारण शब्द प्रेरणा देतात, पण कृती इतिहास घडवते. आणि अजून पुढचा नियम हा असा आहे, जो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमजोरी ताकदीत बदलू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जगात सर्वात धोकादायक माणूस तो नसतो ज्याच्याकडे भरपूर पैसा असतो, तर तो असतो जो रोज स्वतःला कालपेक्षा अधिक सक्षम बनवत असतो. कारण पैसा हरवू शकतो, पद जाऊ शकतं, लोक साथ सोडू शकतात, पण स्वतःमध्ये निर्माण केलेली क्षमता कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच आता जाणून घ्या नियम क्रमांक 3, रोज स्वतःवर गुंतवणूक करा. तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक प्रत्येक वर्षी बदललेले दिसतात. त्यांचा आत्मविश्वास, त्यांचं बोलणं, त्यांचं व्यक्तिमत्व सगळंच वेगळं असतं. आणि काही लोक 5 वर्षानंतरही जिथे होते तिथेच असतात. याच एकच कारण आहे, पहिला माणूस रोज स्वतःवर गुंतवणूक करत असतो. तो नवीन पुस्तकं वाचतो, नवीन कौशल्य शिकतो, चुका मान्य करतो आणि स्वतःला सतत सुधारत राहतो. दुसरा मात्र वेळ सोशल मीडियावर, दुसऱ्यांच्या आयुष्यावर चर्चा करण्यात आणि नशिबाला दोष देण्यात घालवतो. लक्षात ठेवा, तुमचं सर्वात मोठं इन्व्हेस्टमेंट बँकेत नसतं, ते तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात असतं. ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर काम सुरू कराल, त्या दिवसापासून जग तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागेल. नियम क्रमांक 4, वेळेची किंमत ओळखा. वेळ ही अशी संपत्ती आहे जी श्रीमंत आणि गरीब दोघांनाही समान मिळते. फरक एवढाच की शहाणा माणूस वेळ गुंतवतो आणि मूर्ख माणूस वेळ खर्च करतो. आज जे लोक तुमच्यावर हसतात तेच उद्या तुमच्या यशाचं कारण शोधत बसतील. पण त्यांना दिसणार नाही की तुम्ही रात्री झोपण्याऐवजी स्वतःची स्वप्न घडवत होतात. यश अचानक मिळत नाही, ते दररोज, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट योग्य वापरलेल्या वेळेतून जन्माला येतं. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या वेळेचा मालक आहे की वेळ माझा मालक बनले आहे? जर उत्तर दुसरं असेल तर आजच बदल करा. कारण हरवलेला पैसा परत मिळू शकतो, पण गेलेला वेळ कधीच परत येणार नाही.
नियम क्रमांक 5. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न सोडा. ही एक अशी सवय आहे जी लाखो लोकांचं आयुष्य शांतपणे नष्ट करत असते. सगळ्यांना खुश ठेवायचे, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्यात, कोणी नाराज होऊ नये म्हणून स्वतःच्या इच्छा मारायच्या आणि शेवटी जेव्हा स्वतःलाच आरशात पाहता तेव्हा ओळखूही येत नाही की हा मी खरा आहे का. हे सत्य आहे. तुम्ही कितीही चांगले असलात तरी प्रत्येक जण तुम्हाला पसंत करणार नाही. सूर्यावरही लोक बोट ठेवतात तर तुमच्यावर टीका होणार नाही असं कसं शक्य आहे. म्हणून लक्षात ठेवा, नाही म्हणणं ही उद्धटपणा नाही तर स्वतःच्या आयुष्याचा आदर आहे. ज्या दिवशी तुम्ही प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न सोडाल त्या दिवशी तुम्हाला स्वतःला खुश ठेवण्याची ताकद मिळेल आणि आश्चर्य म्हणजे लोक तुमचा आदरही त्याच दिवसापासून करायला सुरुवात करतील. कारण जगात सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे स्वतःचं व्यक्तिमत्व. आणि आता पुढचा नियम हा तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकवेल. जो माणूस स्वतःच्या मनाला जिंकतो त्याला जगात कोणीही हरवू शकत नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण पुढील नियम तुमच्या आयुष्याचा संपूर्ण खेळ बदलू शकतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जगात सर्वात कठीण युद्ध कोणतं असतं माहिती आहे? ते दुसऱ्या विरुद्ध नसतं, ते स्वतःच्या मनाविरुद्ध असतं. जो माणूस स्वतःच्या रागावर विजय मिळवतो, स्वतःच्या भीतीला हरवतो आणि परिस्थितीपेक्षा मोठा विचार करायला शिकतो, त्याला हरवणं जवळजवळ अशक्य होतं. आणि म्हणूनच आता जाणून घेऊयात नियम क्रमांक 6. भावनांवर नियंत्रण ठेवा. एका क्षणाचा राग वर्षानुवर्षाची नाती तोडू शकतो. एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो. म्हणून मोठे लोक एक गोष्ट कधीच करत नाहीत, ते भावनांच्या भरात निर्णय घेत नाहीत. जेव्हा तुमच्यावर टीका होईल, लोक तुमची खिल्ली उडवतील, तुम्हाला कमी लेखतील, तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी माझ्या भावनांचा मालक आहे की त्या माझ्यावर राज्य करत आहेत? जर प्रत्येक गोष्टीवर तुम्ही लगेच प्रतिक्रिया दिली तर लोक तुमच्यावर नियंत्रण ठेवतील. पण जर तुम्ही शांत राहायला शिकलात तर तुमचं मौनच तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. लक्षात ठेवा, वाद जिंकून तुम्ही एखादा क्षण जिंकू शकता, पण स्वतःवर नियंत्रण ठेवून तुम्ही आयुष्य जिंकू शकता. नियम क्रमांक 7. तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या आधी खोलीत प्रवेश करतं. लोक म्हणतात रूप महत्त्वाचं नसतं, पण सत्य थोडं वेगळं आहे. फक्त चेहरा सुंदर असणे महत्त्वाचं नाही, पण स्वतःला नीट ठेवणं, स्वच्छ राहणं, आत्मविश्वासाने चालणं, डोळ्यात डोळे घालून बोलणं, हे सर्व तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. पहिली छाप फक्त काही सेकंदानंतर तयार होते. त्या काही सेकंदात लोक तुमच्याबद्दल मत बनवतात. म्हणून स्वतःची काळजी घ्या. तुमचं शरीर, तुमचा पोशाख, तुमचं बोलणं आणि तुमचा आत्मविश्वास हे सर्व मिळून तुमची ओळख तयार करतात. तुम्ही स्वतःला जितका आदर द्याल तितकाच आदर जग तुम्हाला देईल. नियम क्रमांक 8. तुमचं यश शांतपणे घडवा. आजकाल लोकांना यशापेक्षा यश दाखवण्यात जास्त घाई असते. काम सुरू करण्याआधी पोस्ट, ध्येय पूर्ण होण्याआधी घोषणा आणि यश मिळवण्याआधीच उत्साह. पण खऱ्या विजेत्याची एक सवय असते, ते शांतपणे मेहनत करतात. त्यांना टाळ्यांची गरज नसते, कारण त्यांना निकालावर विश्वास असतो. एक बीज जमिनीत शांतपणे वाढतं, ते आवाज करत नाही. पण जेव्हा ते विशाल वृक्ष बनतं तेव्हा संपूर्ण जग त्याच्या सावलीत उभं राहतं. तसंच तुमचंही असलं पाहिजे. तुमच्या योजना प्रत्येकाला सांगू नका. तुमची स्वप्न प्रत्येकासमोर उघड करू नका. कारण काही लोक प्रेरणा देतात तर काही लोक फक्त तुमचा आत्मविश्वास कमी करतात. म्हणून काम करत राहा, शिकत राहा, सुधारत राहा आणि एक दिवस तुमचं यशच तुमची ओळख बनवून बोलेल. आता उरले आहेत शेवटचे 2 नियम आणि त्यामधला शेवटचा नियम हा इतका शक्तिशाली आहे की तो समजला तर तुम्ही आयुष्यात कधीच लोकांच्या मागे धावणार नाहीत. उलट लोकच तुमच्या मागे येऊ शकतील. म्हणून शेवटचा भाग अजिबात चुकवू नका. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही अनेक नियम ऐकले, पण आता जे 2 नियम मी सांगणार आहे ते तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. कारण अनेक लोक मेहनत करतात पण चुकीच्या लोकांमध्ये राहतात आणि अनेक लोक मोठी स्वप्न पाहतात पण स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत. यामुळे त्यांचं आयुष्य बदलत नाही. नियम क्रमांक 9. तुमची संगतच तुमचं भविष्य ठरवते. एक जुनी म्हण आहे, तुम्ही ज्या 5 लोकांसोबत सर्वाधिक वेळ घालवता ते काही वर्षांनी तुम्ही त्यांच्यासारखेच बनता. क्षणभर विचार करा, तुमच्या आसपासचे लोक तुम्हाला पुढे ढकलतात की मागे खेचतात? ते तुमच्या यशावर आनंदी होतात की तुमच्या अपयशात समाधान शोधतात? काही लोक आयुष्यात फक्त वेळ घेतात, ऊर्जा घेतात, आत्मविश्वास कमी करतात आणि शेवटी तुमची स्वप्नही लहान करून टाकतात. पण काही लोक तुमच्या आयुष्यात प्रकाशासारखे येतात. ते तुमच्यातील क्षमता पाहतात, तुम्हाला प्रोत्साहन देतात, तुमच्या चुका दाखवतात आणि तुम्हाला उंच भरारी घेण्यासाठी प्रेरणा देतात. म्हणून जर गरुडासारखं उंच उडायचं असेल तर कोंबड्यांच्या गर्दीत आयुष्य घालवू नका. योग्य लोक निवडा, कारण चुकीच्या संगतीचा परिणाम हळूहळू दिसतो, पण जेव्हा दिसतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
नियम क्रमांक 10, स्वतःचं ध्येय इतकं मोठं ठेवा की लोक स्वतःच तुमच्याकडे येतील. हा सर्वात महत्वाचा नियम आहे. बहुतेक लोक आयुष्यभर लोकांनी आपल्याला मान द्यावा, आपल्यावर प्रेम करावं, आपली प्रशंसा करावी यासाठीच धावत राहतात. पण एक यशस्वी माणूस हे सगळं मिळवण्यासाठी धावत नाही. तो स्वतःला इतका सक्षम बनवतो की लोक आपोआप त्याच्याकडे आकर्षित होतात. फुलाला मधमाशांना बोलवावं लागत नाही. फूल फक्त उमलतं आणि सुगंधच मधमाशांना खेचून आणतो. तसंच तुमचंही असलं पाहिजे. तुमच्या व्यक्तिमत्वाचा सुगंध, तुमच्या ज्ञानाचा प्रकाश, तुमच्या मेहनतीची ताकद आणि तुमच्या चारित्र्याची उंची हीच तुमची खरी ओळख असली पाहिजे. लोकांच्या टाळ्यांसाठी काम करू नका. इतकं मोठं काम करा की टाळ्या आपोआप वाजतील. लोकांच्या मान्यतेसाठी जगू नका, स्वतःच्या ध्येयासाठी जगा. कारण ज्या दिवशी तुमचं ध्येय तुमच्या भीतीपेक्षा मोठं होईल, त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. मित्रांनो, जीवन खूप छोटं आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलात तर एक दिवस लक्षात येईल की आयुष्य निघून गेलं, पण स्वप्न तशीच राहिली. आजचा निर्णय उद्याचं भविष्य ठरवतो. आजची मेहनत उद्याचं यश घडवते. आजचा आत्मविश्वास उद्याचा सन्मान मिळवून देतो. म्हणून आज स्वतःशी एक वचन घ्या. मी कोणाच्याही मान्यतेवर माझी किंमत ठरवणार नाही. मी रोज कालपेक्षा चांगला बनणार. मी वेळेचा आदर करणार. मी माझ्या ध्येयाशी प्रामाणिक राहणार आणि मी स्वतःला इतकं घडवणार की माझ्या यशामुळे माझ्यावर हसणाऱ्यांची झोप उडेल आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना अभिमान वाटेल. कारण लक्षात ठेवा, जग तुमचं ऐकत नाही, जग तुमचं यश पाहतं. म्हणून बोलणं कमी करा आणि काम जास्त करा आणि स्वतःला इतकं घडवा की एक दिवस लोक तुम्हाला शोधतील, तुम्ही लोकांना नाही. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला आज या शब्दांची गरज आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये एकच शब्द लिहा, मी स्वतःला घडवणार. पुन्हा भेटू एका नव्या आयुष्य बदलणाऱ्या विचारांसह. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि सतत पुढे चालत राहा.